आपण चाललोय पुमा फॅक्टरी आउटलेट. बघू तिकडे आपल्याला कुठले शूज वगैरे भेटतात. मला कळलं आहे 50% ऑफ है काहीतरी, तर जाऊन चेकआउट करूया. अभी जहाँ हम लोग जाने वाले वो फैक्ट्री आउटलेट है, मतलब फैक्ट्री का जो माल आता है वो डायरेक्ट वहाँ पे आता है, और वो शोरूम टाइप बोल सकते हो तुम लोग, नाइकी शोरूम. तो पब्लिक उसको शोरूम ही बोलती है, बट एक्चुअल उसका नाम है फैक्ट्री आउटलेट. सो अभी वहाँ पे जाने वाले और देखने वाले कि कौन से प्रकार के शूज़ हैं, क्योंकि मेरे को शूज़ लेने का है. सो अभी भाई का शादी आ रहा है, सो थोड़ा शॉपिंग विपिंग थोड़ा करते हैं, तो इसकी वजह से मैं अभी शूज़ देखने जा रहा हूँ नाइकी का. होप सो अभी वो अच्छा मिले वहाँ पे, एंड अब तुम लोग को भी दिखाई देता हूँ कैसा है प्राइसिंग एंड ऑल दैट. लेट्स गो. भाई ये ट्रैफिक जो है ना पलावा साइड जाने के, यही कारण है मैं घर से बाहर ज़्यादा निकलता नहीं. दिस इज़ द रीज़न. अभी ये बराबर इसके सामने ही लगता है, इसका नाम मैं विसर लो, हाँ टिप टॉप. इसका प्रमोशन नहीं चालू है, बट इसके सामने ही लगता है. ये छुट्टी है, फिर इधर रुकता है, फिर इधर रुकाते, फिर इधर का छोड़ते, फिर इधर का छोड़ते, फिर इधर का रुकाता है. अब इसके और आगे जाने का अपने को फिर आएगा अपना. आपल्या कल्याण रहिवासींना माहिती असेल की काहीतरी तर KDMCने एक मध्ये अप्रूव्ह काढलं होतं की मानकोली ब्रिजच्या इकडे जरा कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ते ट्रॅफिक असणारच आहे. सो हे माझ्या मनात होतंच, बट 15 मिनटात ही ट्रॅफिक क्लिअर होईल असं वाटतंय. चालू झाली. लेट्स गो. ट्रैफिक में मेरे को एक बोलने का याद आ गया कि देखो अभी कैसा ट्रैफिक में एक आगे जा रहा है एक पीछे जा रहा है, ठीक है. तो अपने से आगे एक गाड़ी जाता है, तो अपने बोलते अपनी लाइन क्यों नहीं ले रहे, अपन दूसरी लाइन में जाते हैं. वैसे अपना फ्यूचर का भी है. तो इट्स नॉट व्हेन यू स्टार्ट, इट्स व्हेन यू फिनिश. समझ रहे हो ना, मतलब तुम शुरू कब कर रहे हो इसका कुछ नहीं है, तुम ख़त्म कैसे करते हो ना उस चीज़ का इम्पोर्टेंस है. तो वो ज़रा ध्यान में रखो. अभी मेरे को भी लग रहा था ये लाइन में जाऊँ, फिर बाद में यही लाइन खुद चलने लग गया और हम लोग उनसे भी आगे हैं. ज्याने काही समजा ना, दोन्ही साईडून सोडून दिले आम्हाला. बोलले या साईडून जा, आणि नॅचरलच्या इकडून मी तुम्हाला माहिती आहे या साईडून यायच्या गाड्या असतात, पण ते बंद केलेत काय केलेत काय समजा ना. दोन्ही साईडनी सोडले. स्टार्टिंगला या साईडून येत होते, तुम्हाला मी गाड्या दाखवल्या. काय चालू आहे देव जाणे. विचारूया आपण पुढे, थांबा. याचा ब्रिज आहे तो सुद्धा चालू केला आहे. हा जायचा ब्रिज होता. आता मला टेन्शन आहे की घरी जाताना कुठला रूट आहे, म्हणजे ह्या बाजूला यायचा रूट अलग आहे आणि जायचा रूट आता कुठला तरी भलता दिला असेल, आय थिंक सो. माहिती नाही. आता इकडून आम्ही जायचो आणि खालून खरं तर वर जायचो, बट देखते अभी क्या है. ये ब्रिज बनने वाला उसकी वजह से सीन था, बट होप सो हो जाए काम. कैसा गया देखो झपझुप त्या आयला ह्याच्या. तर नियोजन कसं आहे, वन साईड सोडणार वन साईड येणार. आता इथे थांबवून ठेवलं आहे, म्हणजे मला माझ्या डेस्टिनी तर आलो, माझी जवळ आली, पण आता मला इकडचं हे बेअर करायचं आहे. सो होप सो जे महाराष्ट्र कल्याण आहे बाबा, काहीतरी मेट्रो करणार. आणि ते मानकोली ब्रिज आहे ते लय लपडी होतं त्या आईला, समजा ना काय. आता पोचलोय, तुम्हाला दाखवत होतो बुट्ट बघा बुट्ट. आणि त्याचा बुट्टाचा ब्लॉग वेगळा येणार आहे, हा आहे डेली ब्लॉग, ठीक आहे. त्याच्यामध्ये बुट्ट दाखवणार नाही, 2-3 दाखवेन. सो होप बघा तुम्ही बाकी काय. चलो पीस आउट. सो गाइस अभी पुमा के आउटलेट में आपको शूज़ दिखाता हूँ. कौन? हाँ अच्छा. रनिंग के लिए अच्छे ही है शूज़. $790.
होप यू लाईक दिस व्हिडिओ. तो आपण आता पुमा फॅक्ट्री आउटलेट जाऊन आलो आहे आणि तुम्हाला ही वीडियो आवडली असेल तो लाइक शेयर सब्सक्राइब करो. और इसका जो एड्रेस है मैं डिस्क्रिप्शन में दे चुका हूँ और कमेंट सेक्शन में पिन कर दिया हूँ, तो जिसको जिसको देखना है वो जाके देख सकते हैं वहाँ पे. एंड बाय, पीस आउट. और छोटा वीडियो है क्योंकि छोटा नहीं बड़ा हो गया थोड़ा, पर फिर भी हाँ वहाँ पे एडिडास का भी आउटलेट है, तो जिसको वो भी चाहिए तो मेरे को कमेंट में बता दो, हम लोग वहाँ पे भी जाएंगे एंड वहाँ पे भी एक आउटलेट पे विजिट मारेंगे. अभी यहाँ पे वो लोग बोल रहे हैं कि मार्च में और नया स्टॉक आ रहा है, इसकी वजह से 50% ऑफ अभी दे रहे हैं. मतलब इसका मतलब है कि डेड स्टॉक वो लोग आउट कर रहे हैं, सो इसकी वजह से वो लोग अपने को 50% ऑफ दे रहे हैं. मतलब वही है लेवन देवन की इथून घ्या ना तिथून घ्या असं आहे. तर ठीक आहे, मला तिकडे शर्ट जॅकेट आवडले, पण ते मी तुम्हाला दाखवेल कसे, त्याची व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. तर ते मला आवडले तिथे आणि ते आपल्याला 1000 रुपयाला एक आहे काहीतरी तिथे. आणि मग होतं 20% ऑफ. तर 20% ऑफ अगर तुम्ही समजून घ्याल तर रफ तेवढंच आहे. होप सो होईल आता चांगलं काय ते.